देशातील विविध राज्यांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे। अनेक ठिकाणी पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली। मोठा हाहाकार माजवल्याचा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे। अशातच आणखी एक अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। गंगेत डुबकी मारणं ही पुण्य कमवण्यासाठी एक सामान्य कृती, पण एका क्षणात ही डुबकी बनली मृत्यूच्या दाराशी पोहोचण्याचा अनुभव। गंगेच्या प्रचंड प्रवाहात वाहू लागलेला एक कावडिया, अडथळ्यानं भरलेली धारा आणि त्या क्षणी धावून आलेले देवदूत। हा सगळा थरार तुमचेही श्वास रोखून धरेल, कारण यावेळेस फक्त श्रद्धा नव्हती तर जीवन मरणाचा संघर्षही होता। नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर श्रावण महिना, श्रद्धेचा महासागर आणि हरिद्वारमध्ये लाखोंच्या संख्येनं आलेले कावडियांचे लोंढे। प्रत्येक जण गंगेत डुबकी मारत पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, पण भक्तीच्या अशा लाटांमध्ये कधी काळी संकटाची छायाही असते। हे नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं सिद्ध केलंय। हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झालेला असून तो सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। हरिद्वारमधील गंगा घाटावरचा हा थरकाप उडवणारा क्षण होता। एक युवक गंगेत स्नान करत असताना अचानक पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहू लागतो। तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो, हातपाय मारतो, पण गंगेचा प्रवाह इतका वेगवान असतो की तो पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जातो। त्या क्षणी घाटावर तैनात असलेला NDRFचा एक जवान क्षणात परिस्थिती ओळखतो आणि क्षणाचाही विलंब न करता गंगेत उडी घेतो। तो जवान त्या युवकापर्यंत पोहोचतो, पण जलप्रवाह जबरदस्त असतो। त्याच वेळी आणखी एक जवान मदतीसाठी पाण्यात उडी मारतो। NDRFची एक गस्त करणारी बोटही तात्काळ घटनास्थळी येते। सर्वजण मिळून त्या युवकाला बाहेर काढतात आणि बोटीत सुरक्षित बसवतात। केवळ एक जीव वाचतो असे नव्हे, तर हजारो भाविकांच्या मनातील परमेश्वरावरील सुरक्षतेबाबतचा विश्वास आणि NDRF जवानांबद्दलचा आदर दुणावतो। हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी सोशल मीडियावरती NDRFच्या जवानांनी दाखवलेलं धाडस आणि त्यांची तत्परता याचं भरभरून कौतुक केलंय। कुणीतरी म्हटलंय, हे जवान रक्षक नाहीत तर खरे देवदूत आहेत। तर कुणी लिहिलंय, असे खरे नायक असतात जे कोणताही विचार न करता दुसऱ्याचा जीव वाचवतात। मिळालेल्या माहितीनुसार केवळ 2 दिवसात NDRFने 3 लोकांचे जीव वाचवलेले आहेत। याआधीही 2 तरुण गंगेत वाहत गेले होते, पण या जवानांनी त्यांना वेळीच वाचवलं। ही घटना केवळ एक अपघात नव्हे, तर माणुसकी, धैर्य व तत्परता यांचं अनोखं उदाहरण आहे। जेव्हा श्रद्धा आणि संकट एकाच वेळी समोर येतात, तेव्हा अशाच नायकांमुळे समाज उभा राहतो। मात्र या घटना पाहून तरी पुढील लोकांनी शहाणं व्हावं आणि नको ते धाडस करणं सोडून द्यावं, कारण कधी कोणत्या गोष्टी आपल्या जीवावरती बेतू शकतात हे आजकाल ओळखणं फारच कठीण आहे।